राम राम मंडळी, स्वागत आहे आपले कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हे केळीच्या बागेमध्ये पपईचे झाडं काही लावले होते आणि तुम्ही याच्यावरती बारीक जर निरीक्षण केलं तर तुम्ही पाहू शकता पांढऱ्या रंगाचे किडे आपल्याला या पपईच्या फळावरती पाहायला मिळते. नेमकं याला काय म्हणतात? भरपूर सारे शेतकरी मला कमेंटमध्ये विचारत असतात की सर, मिलीबग किंवा पिठ्या डेकून याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण पपईच्या झाडावरती जे आहे तर हा पिठ्या डेकून किंवा मिलीबग आपण ज्याला म्हणतो तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. पूर्ण रस शोषण करून घेतो. झाडामध्ये कुठल्याही प्रकारे किंवा फळामध्ये कुठल्याही प्रकारे जी काही चकाकी आहे तर ती राहत नाही. एखाद्या अर्ध्या झाडावर असेल तर नेमकं काय उपाययोजना करावी? मित्रांनो, एखाद्या अर्ध्या झाडावर जर असेल तर तुम्ही एखाद्या फडक्याच्या सहाय्याने याला पुसून घेऊ शकता. परंतु याचा प्रादुर्भाव पूर्ण प्लॉटवरती असेल, आता ही तर पपईच्या आपल्याला फळावरती प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो, परंतु कधी कधी तुमचं पेरू आहे, चिकू आहे किंवा शेतकरी मित्रांनो सीताफळ आहे किंवा वेगवेगळ्या पिकावरती आपल्याला जास्तीत जास्त जो काही मिलीबगचा प्रादुर्भाव जर होत असेल तर अशा टायमाला मी एक चांगली फवारणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सजेस्ट करतो. निश्चितच अशा प्रकारची जर तुम्ही फवारणी घेतली तर तुमच्या शेतामधला जो काही मिलीबग आहे किंवा पिठ्या डेकून आहे तर त्याचं 100% नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, डेंटासू या नावाचं एक चांगलं औषध आहे, सुमिटोमो कंपनीचं येतं, ज्याच्यामध्ये क्लोथिओडिन हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी 10 ते 12 ग्रॅम आपल्याला डेंटासूचा वापर करायचा आहे. किंवा स्क्रीनवरती जो टेक्निकल घटक दिसतोय हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं एखाद्या चांगल्या औषधाचा फवारणीमध्ये वापर करा. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जर तुमचं फळवर्गीय पीक नसेल तर अशा टायमाला तुम्ही क्लोरोसायपर या औषधाचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता, ज्याच्यामध्ये हमला येत आहे. किंवा सेम टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक फवारणीमध्ये वापरा, ज्याचं प्रमाण आपल्याला 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे. परंतु फळवर्गीय पिकामध्ये शक्यतो या औषधाचं जे काही गॅस पॉयझन असतात तर या औषधाचा वापर करणं टाळा, कारण आपल्या पपई पिकाला किंवा पपईमध्ये जी काही स्कॉर्चिंगची समस्या आहे तर ती होऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटलाय? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन माहिती भेटली का? मला खाली कमेंट करून सांगा. आणि मी जी फवारणी सांगितली ती वापरल्यानंतर तुमच्या पिकामधला मिलीबग तिला कंट्रोल झालाय का ते सुद्धा अवश्य सांगा. धन्यवाद.